तर मित्रांनो हे बघा अशा पायऱ्या आहेत वरून खाली येण्यासाठी पायऱ्या आहेत. तशा पायऱ्यामधून खाली जायचं आहे, बीचवर जायचं आहे. बघा बीच दिसतोय समोर, बीचवरती जायचं आहे. तर आम्ही आता निघालो आहे. बघूया तरी आम्हाला 20-25 मिनटं घरी जायला लागतील चालत. जवळच आहे, फक्त ह्या पायऱ्या तेवढ्या पार व्हायला पाहिजेत. तर तर या खडबडीत ठेवल्या आहेत कारण कशा पावसामध्ये सुद्धा पर्यटक येत असतात तिथे. मग ते स्लोप एकदम हे होतं ना, त्यामुळे हे पायऱ्या अशा ठेवल्या आहेत जेणेकरून बुळबुळीत होणार नाही आणि घसरणं हे होणार नाही. तरी पण सांभाळून यायला लागतं. मग हे बघा कानाला फुलबिल लावलंय. आता आमचा पोटोपा झालेला आहे, नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालोय. नीट नीट बबलू, हे तर चप्पल काढ, पण टोचतील पायाला मग दगड. नाही नाही चप्पल नाही काढायचं, टोचणार, मग टोचणार ते. चालेल पाय. चला थोडंच आपलं राहिलेलं आहे अंतर पायऱ्यांचं. हो हो ते बघ पाणी आहे तनू, आणि पाण्यामधून जायचंय. काय नाही तेवढ्या पाण्यामधून जाऊ शकतो, चप्पल काढून जायचंय. बघा पाणी आहे मध्ये, खड्डा दिसतोय ना तिथे, खड्डा दिसतोय ना, पाणी आहे. ते पार करून आपल्याला या वाळूमधून तिकडे जायचं आहे. तिकडे घर आहे, तर इकडून आपल्याला हे सगळं पार करत जायचं आहे. तर बघूया आता किती वेळ लागतोय आपल्याला. म्हणजे बाबलीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आज पण पाण्यामध्ये पाय भिजायला मिळणार आहे. बघा माझ्या मागे किती हे आहे. आम्ही पायऱ्या पार करत इथपर्यंत पोहोचलोय. तर आता आम्ही चाललोय घरी. हॅलो, हे बघा चपला घेऊन नाचते. अरे झिप लाईन, झिप लाईन आहे, झिप लाईन. क्यूटची फ्रेंड आलेली आहे बघा.